परळीमध्ये भर तहसीलच्या समोर 1.5 वर्षांपूर्वी एक खून होतो आणि या घटनेचा उलगडा अजूनही होत नाही। या दरम्यान 4 तपास अधिकारी बदलतात, 2 एसपींची बदली होते, तर आपल्या पतीला न्याय मिळावा म्हणून एक पत्नी पोलीस ठाण्याची अजूनही उमरेजी जाऊदे। पण एवढं होऊनही आरोपी मिळत नाही। तर आपण हे सगळं बोलतोय ते म्हणजे परळीतील महादेव मुंडे खून प्रकरणाबद्दल। महादेव मुंडे हत्या प्रकरणात आता नवीन ट्विस्ट आलाय, कारण सरपंच हत्या प्रकरणात आधीच गोत्यात आलेल्या वाल्मिक कराडच्या अडचणीत आता या कारणामुळे वाढ झाली आहे। कारण वाल्मिक कराडचा निकटवर्तीय श्रीकृष्ण उर्फ भावडा कराड याची पोलिसांकडून कसून चौकशी करण्यात आली आहे। तर नक्की हे प्रकरण काय, महादेव मुंडे प्रकरणाचा तपास नक्की कुठपर्यंत आलाय आणि ह्या खून प्रकरणात समोर येणारा श्रीकृष्ण उर्फ भावडा कराड नक्की कोण आहे, जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहत आहात महाराष्ट्र भूमी। महादेव दत्तात्रय मुंडे या परळीतील कन्हेरवाडीत राहणारा पिग्मी एजंट दूध व्यावसायिकाचा 22 ऑक्टोबर 2023 च्या रात्री वन विभागाच्या समोरच्या मोकळ्या जागेमध्ये संध्याकाळी 7:30 ते 8 वाजेच्या दरम्यान गळ्यावर, चेहऱ्यावर, हातावर धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात येते। या घटनेला 1.5 वर्ष पूर्ण होऊनही अजूनही महादेव मुंडे यांचा खून कुणी आणि का केला या प्रश्नाचं उत्तर अजूनही समजलेलं नाहीये। तर याचा तपास अजूनही सुरू असून यात आता नवीन ट्विस्ट समोर आलाय, तो म्हणजे मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या करण्यात आली। या प्रकरणानंतर आणि आवदा कंपनी खंडणी प्रकरणी अटकेत असलेला वाल्मिक कराड आधीच गोत्यात आला असून आता परळीतील महादेव मुंडेंच्या हत्या प्रकरणातही वाल्मिक कराडचा निकटवर्तीय श्रीकृष्ण उर्फ भावडा कराड याची बीड पोलीस अधीक्षकांच्या सूचनेवरून गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांनी सुमारे 3 ते 4 तास चौकशी केली आहे। महादेव मुंडे यांचा खून प्लॉटिंगच्या व्यवहारातून झाल्याचा संशय त्यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी व्यक्त केला होता। त्यामुळे या प्रकरणात श्रीकृष्ण उर्फ भावडा कराडचं नाव पुढे आलं, कारण महादेव मुंडे आणि भावडा कराड या दोघांमध्ये जमिनीचा व्यवहार झाल्याचा पोलिसांना संशय। तर महादेव मुंडे यांच्याशी भावडा कराडने एका जमिनीचा व्यवहार केला होता। जमिनीच्या व्यवहारातूनच त्यांची हत्या झाल्याचा संशय मुंडे कुटुंबाला असल्यानं या हत्येत भावडा कराडचा काही संबंध आहे का, या संदर्भातील तपास बीड पोलिसांनी केलाय। जमिनीचा नेमका व्यवहार काय झाला होता, किती पैशांनी डील झाली होती, व्यवहार पूर्ण झाला होता का, व्यवहारादरम्यान काही कारणांवरून भांडण झालं होतं का, असे प्रश्न चौकशी दरम्यान पोलिसांनी भावडा कराडला विचारल्याची माहिती आहे। आता बघूयात की भावडा कराड नक्की कोण आहेत। तर कृष्णा उर्फ भावडा कराड हा राष्ट्रवादी अजित पवार गटाचा कार्यकर्ता असून राष्ट्रवादी पक्ष एकसंध असताना त्याने परळी नगर परिषदेचं पाणी पुरवठा विभागाचं सभापती पद भूषवलंय। परळीच्या स्थानिक राजकारणात भावड्याचा विशेष दबदबा आहे, त्याला कारणही तसंच आहे, कारण वाल्मिक कराडचा अतिशय जवळचा सहकारी म्हणून भावडा कराडची ओळख आहे। तसंच धनंजय मुंडे यांचा कट्टर समर्थक म्हणूनही भावडा कराडला ओळखतात आणि यामुळेच धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडचे पाय अजून खोलात जाऊ शकतात। तर महादेव मुंडे खून प्रकरणाची पोलिसांकडून आता चौकशी होत नाहीये, अशी तक्रार त्यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी केली होती। मात्र भाजप आमदार सुरेश धस यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणाबरोबरच मुंडे यांच्या हत्येसंदर्भातलं हे प्रकरण उजेडात आणत त्यांच्या न्यायाची मागणी केल्यामुळे खुद्द मुख्यमंत्री फडणवीस यांनी बीड पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते। तर आता पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी स्थापन केलेल्या पथकानं या प्रकरणावर आतापर्यंत बरीच चौकशी केली असून महादेव मुंडे खून प्रकरणात 15 मुख्य संशयितांची चौकशी झाली आहे। त्यामुळे या तपासात काही निष्पन्न झालं तर वाल्मिक कराडवर कारवाईचा फास आणखी आवळला जाऊ शकतो। त्यात महादेव मुंडेंची ज्या ठिकाणी हत्या करण्यात आली त्याच घटनास्थळावरून कराडचा मुलगा सुशील कराडनं मोबाईलवर फोन केल्याचा देखील धस यांनी आरोप केला। याबरोबरच जर 23 ऑक्टोबर 2023 रोजी 8:30 ते 9च्या दरम्यान घटनास्थळावरून मयताची मोटारसायकल, चप्पल, मारेकऱ्याची चप्पल, मारेकराचा काळा रंगाचा हातरुमाल जप्त करण्यात आला होता, मग तिथून बाजूलाच असलेला मयत महादेव मुंडेंचा मृतदेह पोलिसांना का दिसला नाही हा प्रश्न धस यांनी उपस्थित केला। तसेच निदान आता तरी नवनिर्वाचित पोलीस अधीक्षक नवनीत कावत हे महादेव मुंडे यांच्या खुन्याला जेरबंद करतील हीच अपेक्षा असल्याचं धस यांनी म्हटलंय। तर या व्हिडिओवरून तुम्हाला नक्की काय वाटतं, भावडा कराडमुळे वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे अडचणीत सापडतील का, कमेंट्स करून नक्की कळवा।